हा नमस्कार. आता आपण बघणार आहोत 5वा प्रश्न. ओके, कारण 4था आपण अगोदरच केलेला आहे. आता आपण 5वा प्रश्न बघणार आहोत. मी वाचतो बघा. भगवान सोल्ड गुड्स टू देव फॉर ₹3000. भगवानने काय केलं? 3000 रुपयाचे गुड्स देवला विकलेले आहेत. ऑन द सेम डेट देव accepted a bill at 2 months which Bhagwan endorsed to Ishwar. On the same date, देव accepted a bill. देवने काय केलंय? बिल ऍक्सेप्ट केलंय 2 महिन्यांसाठी, जे भगवानने ईश्वर ह्यांना इंडोर्स करून टाकले. आता इथे ड्रॉवर कोण आहे? भगवान. आणि ड्रॉवी कोण आहे? देव. ओके, भगवानने काय केलं? आधी 3000 रुपयाचे गुड्स विकले, बिल बनवलं 2 महिन्यांसाठी, देवकडे पाठवलं, देवने ऍक्सेप्ट केलं, परत ते भगवानकडे आलं. पण भगवानने ते काय केलं? स्वतःकडे ठेवलं नाही, बँकेत डिस्काउंट केलं नाही, बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंटला पाठवलं नाही, तर ते इंडोर्स केलंय. पण ते कोणाला इंडोर्स केलंय? ईश्वरला केलंय. ओके, पुढे ऑन द ड्यू डेट ऑफ द बिल, ऑन द ड्यू डेट ऑफ द बिल, ईश्वर इन्फॉर्म भगवान दॅट द बिल वॉज डिसऑनर्ड. ईश्वरने इन्फॉर्म केलं भगवानला, अरे बाबा ते देवने काय मला बिलाचे पैसे दिले नाही, दॅट मीन्स इट्स अ डिसऑनर. अँड ₹20 वॉज पेड ॲज नोटिंग चार्जेस. आणि ₹20 नोटिंग चार्जेसला पेड केलेले आहेत. ओके, भगवान देन ड्रू अ न्यू बिल ऑन देव फॉर द अमाउंट ड्यू इन्क्लुडिंग नोटिंग चार्जेस अँड इंटरेस्ट ₹130. भगवानने काय केलंय? देववर नवीन बिल इश्यू केलेलं आहे. बरोबर आहे. पण ते कसं केलंय? नोटिंग चार्जेस, नोटिंग चार्जेस किती आहेत आता? ₹20. आणि इंटरेस्ट किती आहे? ₹130. हे सगळं मिळून भगवानने त्याच्यावर नवीन बिल इश्यू केलेलं आहे. ओके, बिफोर द ड्यू डेट ऑफ द सेकंड बिल, बिफोर द ड्यू डेट ऑफ द सेकंड बिल, देव बिकेम बँकरप्ट, दिवाळखोर झाला. अँड ओनली 20 पैसे इन अ रुपी वॉज रिसिव्ड फ्रॉम हिज इस्टेट ॲज फर्स्ट अँड फायनल डिव्हिडंड. ओके, देव बँकरप्ट झालेला आहे आणि 20 पैसे इन अ रुपी म्हणजे 100 पैशातले फक्त 20 पैसे आपल्याला देवकडनं मिळालेले आहेत. हे फर्स्ट अँड फायनल डिव्हिडंड म्हणजे एवढंच, आता पुढे काहीही मिळणार नाही. ओके, तर पास नेसेसरी जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ ड्रॉवर. कोण आहे? भगवान. ओके, ते आता आपण बघणार आहोत. ओके, भगवान, ड्रॉवर. पहिलं काय? भगवानने देवला 3000 रुपयांचे गुड्स विकले. देव अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. बरोबर, 3000 रुपये. देव अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट 3000 रुपये बीइंग गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट बेसिस. पुढे भगवानने बिल बनवलं, देवकडे पाठवलं, 2 महिन्यांसाठी पिरियड होता, आणि परत भगवानकडे आलं. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू देव अकाउंट. अमाउंट किती आहे? 3000. बीइंग ऍक्सेप्टन्स ऑफ बिल रिसिव्ड. युअर बीइंग बिल रिसिव्ड. आता हे जे बिल आहे ते भगवानने काय केलंय? स्वतःकडे ठेवलं नाही, बँकेत डिस्काउंट केलं नाही, त्याने तिसरा अल्टरनेटिव्ह वापरला. त्याने ते बिल इंडोर्स केलं. कोणाला? ईश्वरला. तर तिसरं, ईश्वर अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. अमाउंट किती आहे? 3000. करेक्ट? समजलं? तिन्ही जर्नल एंट्रीज बीइंग बिल इंडोर्स. पण ड्यू डेटच्या दिवशी
ईश्वरने भगवानला काय सांगितलं, अरे बाबा तू मला बिल तर पाठवलंस पण ते डिसऑनर्ड झालेलं आहे. तर लगेच डिसऑनर्डची जर्नल एंट्री मारूया आपण. बिल डिसऑनर्डची एंट्री म्हणजेच ड्रॉवीला डेबिट. इथे अल्टरनेटिव्ह काय आहे, इंडोर्सर म्हणजे इंडोसी ईश्वर. ड्रॉवी कोण आहे, देव. देव अकाउंट डेबिट टू ईश्वर अकाउंट. आता इथे नोटिंग चार्जेस सुद्धा पेड केलेले आहेत 20 रुपये, म्हणजे टोटल 3020. बरोबर आहे. बिल आपल्याकडे आहे का, नाही, ईश्वरकडे. ईश्वर इज अ गिव्हर, देव इज अ रिसिव्हर. पण नोटिंग चार्जेस सुद्धा पेड केलेले आहेत, त्यामुळे ते इन्क्लूड करून टाकायचे. आपल्याकडे बिल असतं तर सेपरेट दाखवले असते, पण आपल्याकडे बिल नाहीये. नोटिंग चार्जेस सुद्धा ईश्वरनेच पेड केले. आपण सांगितलं ईश्वरला की बाबा तूच त्या देवला देऊन टाक वाया नोटरी पब्लिक. नॅरेशन मध्ये ना, बीइंग बिल डिसऑनर्ड अँड नोटिंग चार्जेस ₹20 पेड. क्लिअर. ओके. पुढे आता पुढे काय होतंय की देव अप्रोच करतोय की बाबा रिन्यू कर बिल. आपण म्हणतो रिन्यू करतो, पण कसं करणार मी, तर मला इंटरेस्ट पाहिजे. तो किती असणार आहे, 130 रुपये. तर आधी आपण 130 रुपयाची इंटरेस्टची एंट्री मारूया 5वी. देव अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. किती आहे, 130 रुपये. बरोबर आहे. मला इंटरेस्ट पण पाहिजे. नवीन बिल माझं कसं असणार आहे, 3000 रुपयाचं बिल, 20 रुपयाचं नोटिंग चार्जेस आणि 130 रुपयाचं इंटरेस्ट. म्हणजे टोटल किती झाले, 3000 अधिक 20 अधिक 130 म्हणजे 3150 रुपयांचं नवीन बिल माझ्याकडे आलं पाहिजे, ऍक्सेप्ट हो. बरोबर आहे. लक्षात येत आहे. म्हणजे नवीन बिल आपण ऍक्सेप्ट होऊन परत आलंय. 6वी एंट्री आपण करू. बिल्स रिसिवेबल सेकंड अकाउंट डेबिट. कोणी दिले मला हे, ऍक्सेप्ट करू, टू देव अकाउंट. अमाऊंट किती, 3150. 3150. नॅरेशन मध्ये आहे ना, बीइंग फ्रेश बिल ऍक्सेप्टेड अँड रिसिव्ड with noting charges ₹20 and interest ₹150. Okay, being fresh bill received with interest 150 and noting charges ₹20. Okay, simple. आता हे जे नवीन बिल आहे ते बिल देव देऊ शकत नाही, बिकॉज ही इज बँकरप्ट. म्हणजे इमिजिएटली इथे डिसऑनर्डची एंट्री पास झाली पाहिजे. बरोबर आहे. पुढची डिसऑनर्डची काय एंट्री असणार आहे, देव अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल सेकंड अकाउंट 3150. 3150. बीइंग न्यू बिल डिसऑनर्ड. बघा हे बिल आपण आपल्याकडेच ठेवलंय, याच्यानंतर मी कुठलाही अल्टरनेटिव्ह नाही वापरला, माझ्याकडेच ठेवलंय आणि डिसऑनर्ड झाली म्हणून मी देवला बिल परत देऊन टाकलं. देव इज अ रिसिव्हर, बिल्स रिसिवेबल सेकंड गोज आउट. बरोबर. बीइंग न्यू बिल डिसऑनर्ड. पण त्याच्या पुढे त्यांनी काय म्हटलंय, देवने 20 पैसे इन रुपी आपल्याला दिलेले आहे. इन रुपी, रुपयात किती पैसे असतात, 100 पैसे. 100 पैशांपैकी आपल्याला किती मिळतात, अमाऊंट रिसिव्ड इन पैसे 20. म्हणजे 100 रुपये जर तो देणं लागतोय तर आपल्याला किती देतोय, 20च देतोय. तर आपल्याला तो किती देणार होता, 3150. मग किती, बरोबर आहे. 100 मध्ये तो 20 देतोय, तर 3150 मध्ये तो किती देऊ शकतोय, तर 3150 गुणिले 20 भागिले 100. बरोबर आहे. लक्षात येते. त्यांनी असंच म्हटलं.
देव बिकेम बँकरप्ट अँड 20 पैसे इन रुपी. एका रुपयात किती पैसे असतात? 100. म्हणजे 100 20, तर 3150 किती? शून्य गेला, शून्य गेला, शून्य गेला, शून्य गेला. 315 गुणिले 2, 5 गुणिले 10, 1, 2 1 2, 3 3, 3 गुणिले 7. 630 रुपये फक्त तो आपल्याला 3150 पैकी किती देतोय? 630 रुपये फक्त तो आपल्याला देतोय. तर त्याची पुढची एंट्री आपल्याला करायची आहे. जर 3150 मधले तो फक्त 630 रुपये आपल्याला कॅश देतोय, तर किती रुपये तो देत नाहीये? 0, 5तनं 3 गेले 2, 6, 7 8 9 10 11, 5, 2520 हे आपल्याला बँक डेब्ट्स देतोय. बरोबर आहे. 3150 पैकी 630 रुपये कॅश देतोय आणि 2520 रुपये तो आपल्याला बँक डेब्ट्स देतोय. हे कॅल्क्युलेशन व्यवस्थित केलंय की नाही ते तुम्ही बघून घ्या. बरोबर आहे. हे खोडू. चल, पुढची एंट्री. आपल्याला पैसे मिळाले आणि बँक डेब्ट्स पण मिळाले. तर लास्ट एंट्री 8वी किती मिळाली आहे? कॅश. कॅश अकाउंट डेबिट 630. किती मिळाले? बँक डेब्ट्स. बँक डेब्ट्स अकाउंट डेबिट 2520. आणि ह्या दोन्ही गोष्टी कोणी दिलेल्या आहेत? मला देवने दिलेल्या आहेत ना. देव अकाउंट 3150. बरोबर. 3150. कॅश कम्स इन. बँक डेब्ट्स लॉस अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट, and Dev is a giver of this cash and bank debts. Okay, being 20 paise in a rupee received as first and final dividend. जे पुस्तकात दिलं तेच आपण being करून टाकलेलं. Being 20 paise in a rupee received as first and final dividend. Okay, clear? पुढच्या सेशनसाठी वाट पहा.